नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इंग्लिशमधील रायटिंग स्किलमधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे स्पीच रायटिंग. आणि स्पीच रायटिंगमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर स्पीच कसं लिहायचं हे आज आपण एका एक्झाम्पलच्या आधारे पाहणार आहोत. हे स्पीच आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेवरती आणि याच्या आधी बऱ्याचशा एक्झाम्समध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेवरती स्पीच लिहायला विचारलं आणि जर तुम्ही असं स्पीच लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. सो लेट अस सी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्पीचमध्ये ग्रीटिंग्स देणं महत्त्वाचं असतं. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काय तुम्हाला हवं असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. सो या स्पीचमध्ये आहे अ व्हेरी गुड मॉर्निंग टू प्रिन्सिपल सर, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. तुम्ही आहे असं सेम पण घेऊ शकता किंवा तुमच्या मते काही चेंजेस पण करू शकता. सो अजून याच्यामध्ये तुम्ही नाव वगैरे सांगू शकता, म्हणजे आय ॲम किंवा शक्यतो मायसेल्फ घेऊ नका, आय ॲमच घ्या किंवा आय ॲम XYZ फ्रॉम तुमच्या क्लासचं नाव हवं असेल काही की CD डिव्हिजन वॉट एव्हर जे पण असेल ते. सो ते तुम्हाला सांगायचं तुम्ही ते सांगू शकता. इट्स कम्प्लिटली अप टू यू. ते तुमच्यावरती आहे की तुम्ही स्वतःला कसं इंट्रोड्यूस करताय. एक्झाममध्ये लिहायचं तर लिहू शकता, नाही लिहिलं तरी पण काही फरक पडणार नाही आहे. ठीक आहे, फक्त स्वतःचं नाव लिहू नका कारण पेपरमध्ये स्वतःचं नाव लिहायला बंदी आहे. तुम्ही XYZ ABC, आय ॲम XYZ, आय ॲम ABC असं काहीतरी लिहू शकता, रँडम अल्फाबेट्स यूज करू शकता. ठीक आहे, आता ॲक्च्युली सुरुवात करायची आहे. सो टुडे वी आर हिअर टू सेलिब्रेट वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, म्हणजे अर्थात 5 जून ही तारीख असणार आहे. सो अ डे विच इज एस्पेशली सेलिब्रेटेड टू नो अँड सॉल्व ऑल द एन्व्हायरमेंटल इश्यूज. सो जो दिवस आहे म्हणजे जो आपला विषय आहे तो त्यांनी सांगितलेला आहे, तो एक दिवस आहे ते सांगितलं आहे आणि ते आपण का सेलिब्रेट करतो. सो तुमचा जो काही विषय आहे तो आजच्या दिवशी आपण त्या विषयावरती का बोलतो आहे हे तुम्हाला सगळ्यात पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे. आता इथे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे. अजून काही जर का असतं, सपोज तुम्ही फेअरवेल स्पीचबद्दल बोलताय किंवा तुमच्याकडे फेअरवेल स्पीचबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाचं तरी इनॉग्रेशन आहे त्याबद्दल बोलायचं आहे. सो ज्याच्याबद्दलही तुम्ही स्पीच लिहिणार आहात त्याच्याबद्दल लिहिताना तुम्हाला ते त्या दिवशी आपण का बोलतो आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, आणि आता इथे एन्व्हायरमेंट डे आपण का सेलिब्रेट करतो आहे. सिमिलरली इतर कुठला डे असतात तर तो आपण का सेलिब्रेट करतो आहे. सपोज तुम्हाला सेव्ह ट्रीजवरती काही लिहायला आलं असेल, सेव्ह वॉटरवरती लिहायला विचारलं गेलेलं आहे, तर ते का केलं पाहिजे सेव्ह वॉटर हे तुम्हाला एका ओळीमध्ये या पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे. सो ॲज वी ऑल नो दॅट इट इज being celebrated for years worldwide with lot of enthusiasm in order to create awareness and bring positive changes in the environment. Similarly हा दिवस आपण का साजरा करतोय हे तुम्हाला पूर्ण त्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे. म्हणजे इन शॉर्ट तुमच्या विषयाचं महत्त्व तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे. मग ते सेव्ह वॉटर, सेव्ह प्लांट जे काय असेल ते का सेव्ह करायचं आहे, कशासाठी करायचं आहे ते तुम्ही सगळं पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगणार आहात. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट पॅरेग्राफ. सो तुम्हाला तुमचं जे काही स्पीच आहे ते साधारणतः 3 पॅरेग्राफ्समध्ये लिहायचं आहे. हे ग्रीटिंग्सचा वेगळा पॅरेग्राफ नसतो, हा ग्रीटिंग आणि पहिलं पॅसेज हे मिळून एक पॅरेग्राफ बनतं. ठीक आहे, शक्यतो आता 10वीच्या पेपरमध्ये पॅरेग्राफ न सोडता इथेच ओळ संपवायची, म्हणजे ओळ सोडायची. पुढे इथपर्यंत तुम्ही लिहित आलात तर पुढची ओळ सोडायची, खालची एक ओळ सोडायची आणि मग त्याच्या नेक्स्ट ओळीला लिहिताना पॅरेग्राफ न पाडता समासाला लागून लिहायचा. पुन्हा एकदा सांगते, इथे तुमची पहिली ओळ संपली की इथे तुम्हाला जागा सोडायची, पुढे जेवढी काही शिल्लक असेल तेवढी. याच्या खालची इथली मधली एक ओळ सोडायची आणि त्याच्या खालच्या ओळीपासून तुम्हाला सुरुवात करायचं आहे. असं पण पॅरेग्राफ पाडतात किंवा जो आपली ट्रॅडिशनल मेथड आहे 2 बोटांचं अंतर ठेवून वगैरे तुम्ही तसं पण करू शकता. याच्यामध्ये तुम्ही तुमचे कोणी मार्क्स नाही कापणार, फक्त पॅरेग्राफ आहे हे दिसलं पाहिजे. ठीक आहे, एक ओळ सोडून करा किंवा ते अंतर वगैरे सोडून करा, कसंही करू शकता. सो नेक्स्ट आता आपण पाहतोय सेकंड पॅरेग्राफ. सेकंड पॅरेग्राफमध्ये आहे इट इज सेलिब्रेटेड ॲन्युअली ऑन 5 जून. आता त्यांनी खरं सांगितलं की हे आपण कधी सेलिब्रेट करतो, आतापर्यंत आपण इम्पॉर्टन्स ऐकत होतो. सो इट एम्स टू एंगेज अँड ड्रॉ द अटेन्शन ऑफ मिलियन्स ऑफ पीपल इन्क्लुडिंग पॉलिटिकल अँड हेल्थ ऑर्गनायझेशन्स अक्रॉस द वर्ल्ड टू मेक न्यू प्लॅन्स अँड इम्प्लिमेंट देम अकॉर्डिंगली. ठीक आहे, अगेन या दिवसाबद्दल थोडीशी माहिती. इट इज व्हेरी नेसेसरी टू ॲड्रेस द इश्यू लाईक वेस्टेज अँड लॉस ऑफ फूड, इन्क्रीजिंग ग्लोबल वॉर्मिंग. आता आपण एन्व्हायरमेंट का जपलं पाहिजे किंवा या दिवशी आपण काय अवेअरनेस करतो हे सांगितलं जातं आहे. नेक्स्ट आहे डिफॉरेस्टेशन, पॉल्युशन, इंडस्ट्रियलायझेशन एक्सेट्रा इन ऑर्डर टू कंट्रोल द निगेटिव्ह एन्व्हायरमेंटल चेंजेस. ठीक आहे, सो इथपर्यंत त्या दिवसाचं म्हणजे तो दिवस का सेलिब्रेट केला जातो आहे, काय अवेअरनेस केलं जातं हे सांगितलं आहे. म्हणजे इन शॉर्ट त्या दिवशी काय करतात हे सांगितलेलं आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये अजून इन्क्लूड करू शकता की तुम्ही या दिवशी ट्री प्लांटेशन करा किंवा असं काहीतरी एक संकल्प करा की प्लास्टिकची पिशवी नाही यूज करणार, पेपरचं बॅग यूज करणार, असं काहीतरी तुम्ही याच्यामध्ये अजून मेन्शन पण करू शकता.
किंवा पब्लिकला ॲड्रेस करू शकता, ऑडियन्सला ॲड्रेस करू शकता असं करण्यासाठी. नेक्स्ट आहे लास्ट पॅरेग्राफमध्ये शक्यतो आपण कन्क्ल्युजन घेतो की नेमकं आपण काय केलं पाहिजे हे करण्यासाठी किंवा प्लांट सेव्ह करण्यासाठी, वॉटर सेव्ह करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत. ठीक आहे. सो त्या त्यांनी लास्ट पॅरेग्राफमध्ये घेतलं आहे. वी नीड टू डू समथिंग टू रिड्यूस द रेट ऑफ क्लायमेट चेंज. द 4R टेक्निक्स reduce, reuse, recycle and refuse can be very effective in lessening the impact of our inhuman activities over our natural ecosystem. सो बेसिकली यांनी 4R टेक्निकचा पण संदर्भ घेतलेला आहे. तुम्ही हा सेम प्लांटसाठी पण वगैरे यूज करू शकता किंवा काही काय होतं ते क्लीन सिटी वगैरे असं काही असेल टायटल तर त्यासाठी पण यूज करू शकता. ठीक आहे. अवर पॉझिटिव्ह steps will really help in solving environmental issues in the near future. Together we will. Healthy environment, healthy future. थँक्यू पण लिहायचं आहे बरं का. म्हणजे तुम्ही स्पीचच देताय हे इमॅजिन करूनच तुम्हाला ते स्पीच लिहायचं आहे. गुड मॉर्निंगपासून थँक्यूपर्यंत सगळं लिहायचं आहे. तुम्ही त्यामध्ये माय नेम इज XYZ वगैरे पण मेन्शन करू शकता. असं केलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. सो इन धिस वे तुम्ही हे स्पीच लिहू शकता. हे स्पीच आता दिसायला छोटं वाटते पण तुम्ही जेव्हा पेपरवरती लिहाल तेव्हा ते ऑलमोस्ट एक पान भरणार आहे आणि तेवढ्याला पूर्ण मार्क्स मिळतात. तुम्ही जर 10th ला असाल तर हे स्पीच तुम्हाला 5 मार्क्सला लिहायला वगैरे येणार आहे. सो तुम्हाला तेवढे फुल मार्क्स स्कोर करायचे असतील तर याच पॅटर्नमध्ये स्पीच असलं पाहिजे, याच पद्धतीने स्पीच लिहायचं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला अजून असे काही स्पीचचे एक्झाम्पल्स हवे आहेत का ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते पण अपलोड करेन. आणि तुम्हाला अजून काही बेसिक रूल्स वगैरे हवेत का स्पीचसाठी त्यासाठी इथे बाजूला एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो आहे. हा पहा. याच्यामध्ये मी सगळे रूल्स एक्सप्लेन केलेले आहेत. काय डूज आहेत, काय डोंट्स आहेत हे सगळं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून एक प्रॅक्टिस स्पीच पण पाहायला मिळेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय.